छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्येचा उलगडा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. संतोष उर्फ भायला जगन चव्हाण आणि अनिल उर्फ हावडा नारायण बिलाला असे 2 आरोपींना पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवर अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी चोरी करण्यासाठी मोहटा देवी मंदिरात आले होते. त्यावेळी संगीताताई पवार या जाग्या झाल्याने त्यांचा खून केला असल्याचं समोर आलं. हे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत. ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरात मजुरी काम करत होते. सद्गुरू नारायणगिरी आश्रम येथील मोहटा देवी माता मंदिरामध्ये दानपेटी, छोट्या मूर्त्या आणि इतर साहित्य असल्याचं त्यांना माहीत होतं. त्यात सोने असू शकते असा त्यांचा अंदाज असल्यानं चोरीच्या उद्देशाने ते कुलूप तोडत होते. त्याचवेळी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनीताताई पवार या झोपल्या होत्या. त्या जाग्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोठा दगड त्यांच्या डोक्यावर टाकून त्यांचा खून या दोघांनी केला आहे. 27 जून 2025 रोजी विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचवाड शिवारात सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचे आश्रम होते. त्या आश्रमामध्ये मोहटा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीताताई अण्णासाहेब पवार महाराज. यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं चोरी करून काही वस्तू, पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती. त्या अनुषंगाने तात्काळ तिथे गुन्हा दाखल करण्यात आला विरगाव पोलीस स्टेशनमध्ये. तपासाचे चक्रे हे केल्यानंतर आम्ही जवळपास 3 पथके तयार केले होते. ऍडिशनल एसपी मॅडम, PI LCB, पोलीस स्टेशन इन्चार्ज विरगाव हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला. सर्वात महत्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णाच्या मिळते जुळते जे काही इसम आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले होते. तपास चालू असतानाच एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेळ सेंटर आहे महालगाव शिवारात, तिथं उभा आहे अशी माहिती मिळाली. ही काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग PI LCB इन्सिडेंटली तिथेच होते. त्यांची टीम आणि PI विरगाव इन्चार्ज जे होते तेही तिथेच होते. ते तात्काळ तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशयित इसम होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्यामुळे त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी ते कबुली दिली. त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता, जो की फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता, तो तिथून पळून गेला होता. पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचं लोकेशन आम्हाला तो MP मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ LCB ची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं. सेंधवा मला वाटतं MP च्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्याला. जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण, वय वर्ष 22, हा राहणारा अंचली, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला, हा सुद्धा राहणारा अंचली, सेंधवा जिल्ह्याचा, मध्य प्रदेश येथील आहे. हे दोघंही इथे शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो तपास मध्ये निष्पन्न झालेला आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत, ते चोरून चोरी करण्याच्या उद्देशाने तिथं गेले. त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बऱ्याच वेळा झटापट केली, ते उघडत नव्हतं हे, आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच, पण कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात, त्यामुळे त्याने त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे. आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी गेलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे, मंदिरात आहे, तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिलेला. आतापर्यंत जो आमच्याकडे जे CCTVs आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केलं असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे, परंतु मग MP मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासून त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याबद्दल तपास चालू आहे. उद्देश एकच होता
की हे करत असताना आम्ही पकडला जाऊ नये आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडले जाऊ म्हणून ते त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती हत्या झालेली आहे. त्यांच्यासोबत तिथं कोणी नव्हतं का? नाही, हे दोघेच होते. फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच तिथे आहेत. कोणी होतं का? त्यांच्यासोबत राहायचं कोणी होतं का? त्याच्यासोबत नाही नाही, हे शेतमजूर म्हणून काम करतात. दिलेली चोरी करण्याचं नेमकं त्यांना म्हणजे शेतमजूर होते, काम करत होते, चोरी करण्यापर्यंत का केली काय? हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं, दानपेटी वगैरे पाहिलेली होती. त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषणं असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल. ठीक आहे. दुसरी